स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 10 ते 16 जूनपर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 131वे। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 148 देशांमध्ये भारताचे स्थान 131वे आहे। स्कोअर आहे 64.4%। मागच्या वर्षी 2024 मध्ये भारताचे 129वे स्थान होते। हा अहवाल विश्व आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित केला जातो। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये प्रथम स्थानावर आइसलँड हा देश आहे, दुसरे स्थान फिनलँडचे आहे, तिसरे स्थान नॉर्वेचे आहे। 148वे म्हणजेच सर्वात शेवटचे स्थान पाकिस्तान या देशाचे आहे। आशियामध्ये जर पाहिलं तर आशिया देशांमध्ये प्रथम स्थानावर बांगलादेश आहे, बांगलादेशचे 24वे स्थान आहे। क्लिअर? नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, शक्ती हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे फ्रान्स। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान शक्ती हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास आयोजित केला जातो। 2025 चे आयोजन फ्रान्स या देशात करण्यात आले आहे आणि यंदाचे हे 8वे संस्करण आहे। भारत फ्रान्स दरम्यान होणारे युद्ध अभ्यास आहेत नौसेना अभ्यास, वरुण, गरुड युद्ध अभ्यास आणि शक्ती अभ्यास। हे तिन्ही सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केले जातात। तर मित्रशक्ती हा युद्ध अभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान होतो। बघा, कन्फ्युजन नको त्यासाठी मी हे ऍड केलं आहे। शक्ती अभ्यास भारत आणि फ्रान्स, मित्रशक्ती अभ्यास भारत आणि श्रीलंका। क्लिअर? पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, मुख्यमंत्री जीवन प्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? राईट आन्सर आहे आसाम। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। मुख्यमंत्री जीवन प्रेरणा योजना ही आसाम सरकारने सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पदवीधर युवकांना 2,500 रुपये प्रतिमाह किंवा एकदाच 25,000 रुपये, तसेच संशोधकांना 25,000 रुपये आणि दिव्यांग संशोधकांना 50,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। ऑप्शन जर पाहिले तर हिमाचल प्रदेश राज्याने नुकतीच सीमा पर्यटन पहलची सुरुवात केली आहे। राजस्थान जोधपूर येथे भारताचे पहिले वंदे भारत ट्रेन देखभाल केंद्र स्थापन केले जात आहे। आणि तेलंगणा हैदराबाद येथे राफेल लढाऊ विमानांचे ढाचे आणि इंधन देखभाल केंद्र उभारले जाणार आहे। क्लिअर? चौथा प्रश्न आहे, 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे भारत। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 भारतात होणार आहे। 2025 मध्ये ब्राझीलकडे ब्रिक्स अध्यक्षपद असून त्यानंतर भारत 2026 साठी अध्यक्षपद स्वीकारणार आहे। भारताने आतापर्यंत ब्रिक्स शिखर संमेलनाचे आयोजन 2012, 2016 आणि 2021 मध्ये केले असून ही 2026 ची भारताची चौथी वेळ आहे। बघा, 2025 चे 17वे ब्रिक्स समिट ब्राझीलमध्ये होणार आहे आणि 2026 चे 18वे ब्रिक्स समिट हे भारतात होणार आहे। क्लिअर? पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, ICC महिला विश्वकप 2025 चे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे? योग्य उत्तर आहे भारत श्रीलंका। ICC महिला विश्वकप 2025 चे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशात होणार आहे। ही स्पर्धा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडणार आहे आणि पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहे। 2027 पर्यंत भारत पाकिस्तान मॅचांसाठी न्यूट्रल व्हेन्यू पॉलिसी लागू आहे आणि यंदाचे ICC महिला विश्वकपचे हे 13वे संस्करण आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये ग्रामपंचायत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीत सुवर्ण पदक कोणत्या ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला? मोस्ट IMP प्रश्न आहे। याचे योग्य उत्तर आहे रोहिणी, महाराष्ट्र। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत
या आदिवासी गावाने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये ग्रामपंचायत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीतील सुवर्ण पदक जिंकले आहे. तर पश्चिम त्रिपुराच्या मजलिशपूर ग्रामपंचायतीला रौप्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्लिअर. 7वा प्रश्न आहे, अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन झालेले गुजरातच्या पूर्व मुख्यमंत्रीचे नाव काय आहे? राईट आन्सर इज विजय रुपानी. 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे AI-171 हे लंडनला जाणारे विमान अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. विमानामध्ये 242 नागरिक होते. या भीषण दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला. रुपानी हे 2016 ते 2021 दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा, सर्वाधिक प्रभावशाली पर्यावरणविद पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत यांना सर्वाधिक प्रभावशाली पर्यावरणविद पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन जर पाहिले तर सुधा मूर्ती यांना जस्टिस KS हेगडे पुरस्कार 2025 ने सन्मानित केले आहे. मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार 2025 ने सन्मानित केले आहे. आणि कैटरीना कैफला मालदीव सरकारने ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 9वा, भारताचे कोणते शहर अधिकृतरित्या भारतीय चित्ता राजधानी बनले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बंगळुरू, कर्नाटक. 2025 मध्ये बंगळुरू शहराला भारताची शहरी चित्ता राजधानी म्हणजेच अर्बन लेपर्ड कॅपिटल म्हणून ओळख मिळाली. शहराच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये सुमारे 85 चित्ते नोंदविण्यात आली आहेत. मुंबईच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. चित्ते आणि माणसाचे सह अस्तित्व येथे दिसून येते. क्लिअर. 10वा प्रश्न आहे, जून 2025 मध्ये भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुख रणनीती पदावर खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे राजीव घई. या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ. जून 2025 मध्ये भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुख रणनीती या पदावर राजीव घई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते याच वेळी महानिदेशक सैन्य संचालन हे पद देखील सांभाळत आहेत. सैन्य नियुक्त्या समजून घेऊ. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS आहेत अनिल चौहान. भारतीय लष्कर सेना प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी. भारतीय वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौसेना प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. आणि सैन्य संचालन महानिदेशक आहेत राजीव घई. ओके, पुढचे प्रश्न पाहू. आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले तर ॲज इट इज विचारले जातील. पहिला प्रश्न, टायगर क्लॉथ 2025 हा पहिला संयुक्त विशेष सैन्य अभ्यास भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? योग्य उत्तर आहे अमेरिका. टायगर क्लॉ हा पहिला संयुक्त विशेष सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 2025 चे आयोजन भारतात करण्यात आले आणि यंदाचे हे पहिले संस्करण आहे. दुसरा प्रश्न, महेंद्रसिंग धोनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे कितवे भारतीय बनले आहेत? योग्य उत्तर आहे 11वे. महेंद्रसिंग धोनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे 11वे भारतीय बनले आहेत. तिसरा प्रश्न, महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? योग्य उत्तर आहे चीन आणि हे आयोजन 2025 सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे. चौथा प्रश्न, फ्रेंच ओपन टेनिस 2025 पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज. फ्रेंच ओपन टेनिस 2025 पुरुष एकेरीचा किताब हा कार्लोस अल्काराज याने जिंकला आहे. या स्पर्धेमध्ये कार्लोस अल्काराज याने जेनिक सिनरचा पराभव केला आहे. तर फ्रेंच ओपन टेनिस 2025 महिला एकेरीचा किताब हा कोको गॉफने जिंकला आहे. पाचवा प्रश्न, 2025 साली कोणत्या राज्य सरकारने धनुष्य कोडी क्षेत्राला ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून जाहीर केले? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. सहावा प्रश्न, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 2025 मध्ये 9 वर्ष पूर्ण झाले. या अभियानाची सुरुवात कधी झाली होती? योग्य उत्तर आहे 9 जून 2016. सातवा प्रश्न, बॅडमिंटन स्पर्धा इंडोनेशिया ओपन 2025 पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे एंडर्स अँटोन्सेन आणि या स्पर्धेमध्ये महिला एकेरीचा किताब हा यानसे यंग हिने जिंकला आहे. आठवा प्रश्न, यात्रींना सडक मार्गावर हरित मार्ग निवडण्यास मदत करण्यासाठी ड्रम ॲप कोणत्या IIT ने विकसित केले आहे?
योग्य उत्तर आहे IIT खडगपूर. आणि ड्रमचा फुल फॉर्म आहे डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबिलिटी. 9वा प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्यात थायलंडचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक पहिल्यांदा दिसला आहे? राईट आन्सर आहे उत्तराखंड. 10वा प्रश्न, खान क्वेस्ट 2025 या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय सेनेची तुकडी कोणत्या देशात गेली आहे? योग्य उत्तर आहे मंगोलिया. मंगोलियाच्या उलान बटार येथे खान क्वेस्ट 2025 या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. 11वा प्रश्न, 2025 मध्ये ऑस्ट्रियाई रेस वॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये महिला 10 किमी रेस वॉक इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे प्रियंका गोस्वामी. आणि याच स्पर्धेमध्ये रौप्य पदक संदीप कुमारने पटकावले आहे. 12वा प्रश्न, 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून किती वर्षानंतर ICC चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली? राईट आन्सर आहे 27 वर्षानंतर. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.